आयुर्वेदिक औषधं कुठल्याही आजारासाठी घेताना पथ्य पाळायलाच लागतं का? नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स. तर पथ्य म्हणजे काय? तर आजार बरा होण्यासाठी दिलेलं डाएट आणि लाईफस्टाईल म्हणजे पथ्य. आता पथ्य का पाळायचं असतं? तर मुळात आजार हा कुठलाच कुपथ्य केल्याशिवाय होत नाही, असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. तुम्ही जर कायमच चांगली लाईफस्टाईल आणि डाएट फॉलो करत राहिला, तर तुम्ही आजारीच पडणार नाही, असं आयुर्वेद सांगतो. त्यामुळे तुम्हाला जर पूर्ण एखाद्या आजारातनं बरं व्हायचं असेल, तर झालेला आजार हा बरा होईपर्यंतच औषधाचं काम असतं आणि तुमचं स्वास्थ्य हे टिकवून ठेवणं हे तुमच्या पथ्यावरच असतं. त्यामुळे आयुर्वेदाने स्वभाव परमवाद म्हणून एक कॉन्सेप्ट सांगितली, की तुम्ही जसं खाल आणि जसं वागाल त्याप्रमाणे तुमचं शरीर होत जातं आणि तसे तसे आजार किंवा तसं तसं स्वास्थ्य तुमचं बनत जातं. त्यामुळे तुम्ही जर एका दिवशी ठरवलं, की पुढे मी फक्त पथ्याचं खाणार आणि चांगलेच वागणूक ठेवणार, तर त्यानुसार शरीरातले सगळे धातू हे जवळजवळ 9 ते 10 महिन्यात तुमचे चेंज होत असतात आणि तुम्ही सगळ्या आजारातनं फक्त पथ्यावर सुद्धा बरे होऊ शकता. पण एवढी पथ्य पाळायची तयारी कोणाचीच नसते, त्यामुळे औषधांची गरज पडते. पण औषधाच्या जोडीला पथ्याची ही गरज तुमच्या स्वास्थ्यासाठी आहे. आयुर्वेदिक औषध पथ्याशिवाय काम करत नाही असं नसतं. आयुर्वेदिक औषध त्याचं काम करत असतं. फक्त पथ्य हे तुमच्या लाँग टर्म हेल्थसाठी गरजेचं असतं. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेद.